तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुम्हाला आता अशा पद्धतीने विचार केलेला आहे की जे पूर्वीचे गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांना आपण भेटायचं, त्यांना समुपदेशन करायचं. जे काही पूर्वीचे गुन्हे आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो, तुमचं रेकॉर्ड बनतंय पोलीस स्टेशनला आणि एस.पी. ऑफिसला. ते रेकॉर्ड आता अद्ययावत करण्याची पण प्रक्रिया चालू आहे. तर ज्याप्रमाणे तुमचे मागच्या 10 वर्षाचे जे काही गुन्हे आहेत त्याची पार्श्वभूमी पाहता तुमच्यावरती आता काय ॲक्शन होऊ शकतं. जर 2 गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते, हद्दपारीची कारवाई होऊ शकते, त्याच्यानंतर तडीपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर MPDA आहे, मकोकासारखा आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट आहे, त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते का, असं आपण आता ॲनालिसिस चालू केलेलं आहे. तर तुम्हाला ही पूर्वसूचना पण समजा किंवा माहिती म्हणून पण समजा, तुम्हाला कसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता. परंतु आता जसं कायदा आहे त्या पद्धतीने आपल्याकडे कामं सुरू झालेले आहेत. माननीय SP साहेबांनी स्ट्रिक्ट भूमिका ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये सध्या किती आपण सगळं मीडियामध्ये आणि इकडे तिकडे सगळीकडे आपण आहोत आणि सगळ्या राज्याचं आपल्या जिल्ह्याकडे लक्ष आहे. तर सूचना दिल्याने काय होईल की भविष्यामध्ये तुम्ही ती काळजी घ्या किंवा आपल्याकडून इतिहासात किंवा भूतकाळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत म्हणा किंवा काही घटना घडलेल्या आहेत त्या भविष्यामध्ये न होण्याची एक समज मिळेल या अनुषंगाने आपल्याला. तर आपल्याला सगळ्यांना आता शांत राहायचं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना होईल तेवढं सहकार्य करायचं आहे वेगवेगळ्या मार्गाने. तुम्हाला जसं जमेल. आता माननीय सरांनी आता ते QR कोडची संकल्पना काढलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव गोपनीय राहणार आहे. तुम्ही जे पण माहिती द्याल ती माहिती डायरेक्टली SP सरांकडे जाणार आहे. तर तुम्ही जे काही जिल्ह्यामध्ये अवैध गोष्टी चालू आहेत किंवा जिल्ह्यामध्ये जे काही चुकीचं होत आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पोलिसांना इन्फॉर्म करू शकता, माहिती देऊ शकता आणि एक प्रकारे